नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना सध्या वेग आलाय। शिवसेनेचे आमदार किशोर दराडे भाजपच्या नगरसेवक गणेश गीतेंच्या भेटीला गेलेत। गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडेंचे प्रयत्न सुरू आहेत। नरेंद्र दराडेंविरोधात लढण्यावरती गोकुळ गीते ठाम असल्याची माहिती आहे। शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू आमदार किशोर दराडे आणि गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीतेंमध्ये बंद दाराआड सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीला आता सध्या रंगत पाहायला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिक विधान परिषदेमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। नरेंद्र दराडेंविरोधात लढण्यावरती गोकुळ गीते ठाम आहेत। त्यामुळे गोकुळ गीतेंचा निर्णय काय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर त्यांचा निर्णय हा कुणाच्याही बाजूने असला तरी दोघांपैकी एका तरी उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो असंही आता बोललं जात आहे। उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई सुद्धा निष्फळ ठरली आहे। नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडेंकडून गोकुळ गीतेंच्या भावाची भेट घेण्यात आली। त्यामुळे गोकुळ गीते दराडेंना पाठिंबा देतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गिरीश महाजनांना सुद्धा ते त्यांचं ऐकलेलं नाहीये गोकुळ गीतेंनी। त्यामुळे एकंदरीत गोकुळ गीते हे आपली उमेदवारी लढवण्यावरती ही निवडणूक लढवण्यावरती ते अजूनही ठाम असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, कशी रंगत पाहायला मिळते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषदेमध्ये सध्या आता एक वेगळीच राजकीय घडामोड सध्या पाहायला मिळते। नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, नाशिक विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती आता अधिकच रंजकदार बनू लागलेली आहे। पडद्यामागे आता भेटीगाठी होत आहेत। नेमकं काय चाललंय नाशिकमध्ये, काय घडतंय? गोकुळ गीते अजून सुद्धा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे, त्यांचा निर्णय बदलू शकतो का? सिद्धेश, कालपर्यंत गोकुळ गीते यांना समजवण्याचा जो प्रयत्न आहे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे हे तिघही करत होते। पण गोकुळ गीते रात्री सुद्धा निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत आणि अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि आता काही वेळापूर्वीच जे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांचे आमदार बंधू जे आहेत किशोर दराडे हे गणेश गीते यांच्या भेटीला आले होते। गोकुळ गीते यांचे मोठे बंधू आहेत गणेश गीते, ते भाजपमध्ये आहेत। त्यांची भेट घेऊन किशोर दराडेंनी या सगळ्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास ही मीटिंग चालू होती आणि त्यानंतर किशोर दराडे यांनी मी गणेश गीते यांना भेट घेतलेली आहे, ते आमचे मतदार आहेत आणि महायुतीचे उमेदवार हे शिवसेनेचे आहेत, त्यामुळे आम्हाला मतदान करा। मी या कारणासाठी जे आहे गणेश गीते यांची भेट घेतलेली आहे अशा पद्धतीची भूमिका हे किशोर दराडे यांनी घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी गोकुळ गीते यांनाही भेटेन, गोकुळ गीते यांचा आणखीन एकदा समजूत काढण्याचा प्रयत्न मी करेन अशी ही प्रतिक्रिया जी आहे ते किशोर दराडे यांनी दिलेली आहे। त्यामुळे दिवसेंदिवस नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अनेक राजकीय हे नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळते। मागच्या 3 दिवसांपासून गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे हे तिघही नाशिकमध्ये होते। हे गोकुळ गीते यांना समजवण्याचा प्रयत्न झाला। काल अर्धा तास गिरीश महाजन आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर सुद्धा गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। आणि आताच काही वेळापूर्वी आमदार किशोर दराडे यांनी गणेश गीते यांची भेट घेतली आणि त्याही बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाहीये आणि आज आणखीन एकदा किशोर दराडे गोकुळ गीते यांची भेट घेणार आहेत। किमान त्या बैठकीमध्ये तरी काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं, त्या बैठकीमध्ये सुद्धा तोडगा निघतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।